शेती आणि शेतकऱ्याचा धंदा जो बाधित झालेला आहे तो दोन गोष्टींनी झाला आहे. एक अर्थसंकल्पीय तूळ मांडणी आणि त्याच्याबद्दलचं धोरण. तर माझं म्हणणं असं आहे की या सरकारची मानसिकता जी आहे ही सेंद्रिय शेतीची आहे आणि झिरो बजेट शेतीची आहे. त्याच्यासाठी अनुदान आणि विज्ञानावर आधारित जे शेती आहे त्याची अनुदान कपात हे मागच्या अर्थसंकल्पात आपण पाहिलेलं आहे. मागच्या वर्षी सरकारने जो शेती खर्च कमी केला सरकारी, त्याच्यामधला सगळ्यात मोठा अनुदान कपात जी होती 15,000 कोटीची ते रासायनिक खतावरची होती. आणि याही वर्षी अशी कोणतं धोरण नाही आहे शेतीच्या बाबतीत की शेतकऱ्याला कुठं प्रोत्साहनपर अनुदानं मिळतील किंवा खतावर सबसिडी मिळतील. तर हे धोरणातील बद्धता चुकीचे धोरण आहे आणि अनुदानातही अर्थसंकल्पात त्याच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळं सरकारने रासायनिक खतावरच्या सबसिडी पूर्ववत करावा एवढंच माझं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पापासून खूप आशा पल्लू झाल्या होत्या, पण एकंदरीत शेतकऱ्यांवर अन्याय केलेला दिसत आहे. या सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर काहीच त्यांनी म्हणजे ठेंगा दिलेला असं दाखवलेला असा आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे त्यांनी आता कापूस सोडा, नारळ आणि ते जे तिकडचे साऊथकडले उत्पादन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही विकासासाठी तुम्ही प्रोग्राम राबवत आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी तर काहीच राबवत नाही. आणि सर्वात जास्त मोठी जर कापूस पिकत आहे, कापसासाठी तर शेतकऱ्यांसाठी कोणती आर्थिक तरतूद केलेली नाही. आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारा जो खताचा खर्च आहे, इन्सेक्टिसाईड आहे, पेस्टिसाईड आहे, याच्यावरील सबसिडी सरकारने काहीच जाहीर केलेली नाही. काय सरकारने करायला पाहिजे? सरकारने सबसिडी तरी कायम ठेवायला पाहिजे. आता मागच्या वर्षी 15,000 कोटीने सरकारने सबसिडी कमी केली. यावर्षी खताचे भाव वाढवलेले आहे. शेतकरी खरेदी करू शकत नाही आणि खतं दिल्याशिवाय शेती पिकणार कशी? आर्थिक उत्पन्न वाढेल कसं शेतकऱ्याचं? तुम्ही जे आम्हाला भीक देऊन राहिले ते भीक काही कोण्या कामाची नाही ना. तुम्ही आम्हाला स्वावलंबी बनवा, आम्हाला तुम्ही टेक्नॉलॉजी द्या, आम्ही याच्यातून स्वावलंबी बनतो आणि आम्ही आमचं सुधारतो. आम्हाला शेतकऱ्यांना सरकारच्या भिकेची गरज नाही. काय नाव तुझं? मी मनोज पाचघरे, यवतमाळ, सावर.